लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकच्या जेलरोड परिसरातील दसक पंचक येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधून महिला आणि मुलींसाठी विशेष मर्दानी खेळ प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धकलेचा वारसा जपण्यासाठी आणि महिलांच्या आत्मरक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 2 दशकांपासून शिवकालीन परंपरा जपणाऱ्या तुळजाभवानी मर्दानी खेळ संस्थेच्या वतीने हे प्रशिक्षण राबवण्यात आले। मुख्य आयोजक आणि इतिहास संशोधक रवींद्र भाऊसाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून विशेषतः महिला आणि मुलींच्या मनगटात बळ निर्माण करण्यासाठी लाठी काठी आणि इतर युद्धकलांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी मुलींनी सादर केलेल्या थरारक मर्दानी खेळांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणेही फेडले। या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। शिवजन्मोत्सव सोहळा समिती दसक पंचक जेल रोडच्या वतीनं शिवसप्ताह आपण इथं 9 तारखेपासून आयोजित केला होता। या शिवसप्ताहामध्ये पूर्ण ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं होतं। या शस्त्र प्रदर्शनामध्ये वीरगड, ऐतिहासिक गड किल्ल्यांची माहिती प्लस नाणी, पुस्तक प्रदर्शन आणि 350 स्क्वेअर फूट रनिंग फूट असं हे प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं होतं। या प्रदर्शनाला भव्य असा प्रतिसाद लाभलेला आहे। किमान आपल्या परिसरातील सर्व शाळा 10,000च्या वर विद्यार्थ्यांनी या प्रदर्शन स्वयंस्फूर्तीनं बघितलं। अनेक जागरूक नागरिकांनी स्वतःच्या खर्चाने मुलांना बस गाड्या उपलब्ध करून या ठिकाणी प्रदर्शन स्थळी पाठवलं। मुलांनी आपल्या पालकांना आई वडिलांना घेऊन आलं आणि त्याचबरोबर या पूर्णपणे भव्य शिव सप्ताहामध्ये 250 महिलांनी संरक्षण शिबिर आपण जे आयोजित केलं होतं 250 महिलांसाठी, त्याला सुद्धा भव्य असा प्रतिसाद लाभला। त्या शिबिरामध्ये अनेक महिलांनी दांडपट्टा प्लस तलवारबाजी, ताल तलवार आणि लाठीकाठीचं प्रशिक्षण घेतलं। दसक पंचक जेल रोड सारख्या परिसरामध्ये देखील सुद्धा 250 महिलांनी जे इथे प्रात्यक्षिक दाखवलं ते खरंच अप्रतिम आहे। मी तुळजाभवानी प्रशिक्षण सहकारी संस्थेचे श्री जगदाळे सर यांचं देखील, रवींद्र जगदाळे सर यांचं देखील मी आभार मानतो की त्यांनी 7 दिवस या भव्य शिव सप्ताहाला वेळ देऊन सकाळपासून तर संध्याकाळी रात्री 9 वाजेपर्यंत त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला। इथून पुढे जे 4 दिवस आमचे कार्यक्रम असणार आहे की पहिल्या दिवशी 18 तारखेला नृत्य विशारद आकांक्षा गोवर्धने तिच्या 25 मुलींच्या संचासह शिवचरित्राचं त्यांचं कथ्थक नृत्याचं तिथं त्यांनी मांडणी सादरीकरण करणार आहे। 19 तारखेला ज्या महिलांनी इथं प्रशिक्षण घेतलं त्या महिला नऊवारी साडीमध्ये प्रथम महाराजांना आरती करणार आहे आणि नंतर राजाचा जयघोष जल्लोष होणार आहे। तदनंतर 20 तारखेला आनंद जोशींनी निर्मित वाघनख हे नाटक आपण या ठिकाणी सादर करणार आहोत आणि 21 तारखेला वाणीबंधूंचं या ठिकाणी शिव आख्यान हे होणार आहे। असे 4 दिवस 4 कार्यक्रमांचं आपण आयोजन केलेलं आहे। जिजाऊ जय शिवराय दसक पंचक जेल रोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून दसक पंचक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहामध्ये आणि एक वेगळ्या पद्धतीने आयोजित केला जातो। मागच्या वर्षी आपण जसं बॅनरमुक्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली, यावर्षी त्याच्याही पुढचं पाऊल आपण शिवशस्त्र प्रदर्शन आणि शिवशस्त्र संरक्षणाचं शिबिर या ठिकाणी यावर्षीच्या समितीने आयोजित केलेलं होतं आणि जवळपास 250 महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि 7 दिवसामध्ये शिवशस्त्राचं प्रात्यक्षिक आपल्याला 19 तारखेला शिवाजी महाराजांच्या संध्याकाळच्या आरतीच्या अगोदर या ठिकाणी सर्व समाज बांधवांसमोर, सर्व नागरिकांसमोर त्याचं प्रात्यक्षिक आपण सर्वांना दाखवणार आहोत आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची आरती होईल। तसेच यावेळी मुख्य आयोजक रवींद्र जगदाळे यांनी देखील कार्यक्रमाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नमस्कार, जय शिवराय। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही नाशिकमध्ये करत असताना आज आम्ही इथे शिवसप्ताहाचं आयोजन केलं होतं। इथे शिवजन्मोत्सव सोहळा समिती दशक पंचक, त्याचबरोबर तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये जो शिवसप्ताह झालेला आहे
तो शिवसप्ताहाला प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद नाशिककर जेल रोडकरांनी दिलेला आहे. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर या समिती उत्सवीचे अध्यक्ष माननीय कैलासजी आढाव सर असतील, त्यांचे सर्व पदाधिकारी असतील, तर या सर्वांनी फुल चांगला असा रिस्पॉन्स दिला. या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये शिवसप्ताहामध्ये भव्य असं शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, गडकोट किल्ले, नाणी, शिवरायांची दुर्मिळ पत्र, वीरगरी, त्याचबरोबर विशेष व्याख्यानांचं रोज आयोजन करण्यात आलं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये महिला स्वसंरक्षण प्रशिक्षणासाठी 120 महिलांनी 7 दिवसामध्ये लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांचं स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर घेतलेलं आहे. याच्यापेक्षाही आनंदाची गोष्ट म्हणजे या शिवसप्ताहानं बालमनावरती शिव विचारांचं आज बीज इथं पेरलेलं आहे. कारण या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला जवळजवळ 10,000 विद्यार्थी, त्याचबरोबर बाहेरचे 1100 शिवप्रेमींनी ऑन रेकॉर्ड आपल्याकडं त्यांनी इथं भेट दिलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं नाशिकमध्ये एका नवीन शिवजयंती शिवसप्ताहाचा पायंडा आज आपल्या इथं पडलेला आहे. आम्ही सगळ्या शिवकन्या सरांनी आमच्यासाठी जे 7 दिवसाचं शिबिराचं आयोजन केलं, त्यांनी आमच्यातली आम्ही हे ओळखण्यासाठी खरंच खूप मदत केली आहे. घरकाम सोडून आपण खूप काही करू शकतो हे रवींद्र जगदाळे सरांनी आम्हाला 7 दिवसात प्रशिक्षण देऊन शिकवलं आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष कैलास आढाव, कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सानप, ॲडव्होकेट संदीप कारवाळ, सरचिटणीस संतोष वाजे, योगेश कपिले, चंद्रकांत चव्हाणके, सागर कोटमे, अनुज बोराडे आणि अवधूत टिळे यांनी देखील परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी अशा प्रशिक्षणाची गरज व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. शुभम तोडकरी, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.